भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 50 आणि 51चे निरूपण मी करत आहे. आत्मा हा विदेही असून ज्ञानस्वरूप आहे असे असता मन हे मी देहधारी आहे असे मानते. त्या देहाबरोबरच मीपणा व माझेपणा उत्पन्न होऊन जन्ममरण व सुखदुःखे भोगावी लागतात. आत्मा हा नित्यमुक्त असून विदेही आहे. तो मनाशी एकरूप झाल्यामुळे मूळचा विदेही असताही मी देही आहे असे म्हणतो आणि शेवटी देहाच्या ठिकाणीच आपलेपणा मानतो. मी देह असे मन मानते, त्यामुळे देहाभिमान बळावतो आणि तो आत्मा आपणच देहस्वरूप होऊन त्या देहाच्या ठिकाणी मीपणा व माझेपणा मानू लागतो. मी सच्चिदानंद व परिपूर्ण आहे हे आपले लक्षण तो आत्मा स्वतःच विसरतो आणि मी वैश्य, क्षूद्र, क्षत्रिय, ब्राह्मण आहे किंवा मीच काय तो एक मूर्ख किंवा ज्ञाता आहे असे मानतो. मी रोडका, बोडका, कुबडा, तिरवा आहे. मी मोठा धीट आणि चाणाक्ष आहे असे मिथ्या असलेले देहाचे गुण अंगी लावून घेऊन स्वतःच मनुष्यपणा मिरवतो. एकदा संन्यासी स्वप्नामध्ये आपण अंत्यवंशात जन्माला आलो आहो असे पाहतो व त्यामुळे तो ब्राह्मणाला शिवावयाला भितो. तशीच दशा जीवाला झालेली आहे. परमात्मा स्वतः भेदरहित असा असून तो स्वतःच्या ठिकाणी मी, माझी स्त्री, माझा पुत्र, माझे द्रव्य इत्यादी मानतो व आपले इष्टमित्र, दुर्जन, उदासीन इत्यादी जे त्रिविध भेद आहेत ते पूर्णपणे खरेच आहेत असे मानतो. अशा प्रकारे देहात्मभाव सिद्ध झाला आणि भेदभाव खरेच आहेत असे वाटू लागले म्हणजे जीवाची स्वतःची आत्मबुद्धी खरोखरच आंधळी झाली असे समजावे. ज्याप्रमाणे स्वप्नातील व्यवहार खोटा, त्याप्रमाणे मनाने कल्पिलेला संसार हाही खोटा आहे. तो खरा मानला की देहाचा अहंकार बळावतो. देहाभिमान बळावला की पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण अशा प्रकारे संसार चक्रातील परिभ्रमण जीवाला त्याच्याच भ्रमाने भोगावे लागते. ज्याप्रमाणे नुसत्या अग्नीला घनाचे घाव कधीच लागत नाहीत, पण तोच अग्नी लोखंडाच्या संगतीला आला की आपल्या अंगावर अवजड घनाचे घाव मारून घेतो. त्याप्रमाणेच नित्यमुक्त व परिपूर्ण जो आत्मा त्याने देहाभिमान धरिला असता त्याच्या अंगी जीवपणा लागतो आणि त्यामुळे तो जन्ममरण शोषित बसतो. ज्याप्रमाणे तेलाच्या घाण्याला बैल डोळे बांधलेले असल्यामुळे आंधळेपणानेच वाटोळा फिरत राहतो, त्याप्रमाणे मनुष्यही अहंकाराने आंधळा होऊन अफाट संसार चक्रात फिरत राहतो. तेथे जन्ममरण शोषित असता आपण अत्यंत दुःखी होतो, तरी देहाभिमान सोडत नाही आणि शेवटी तो अभिमान त्याला अंधतम नरकात घेऊन जातो. ज्याचे दुःख अपार आहे तो दुस्तर झाले असल्यामुळे तरुणही जाता येत नाही. जो अघोर भोग भोगावेस लावतो तो संसार मनकल्पितच होय. मन हे सुखदुःखांना कारण होय असे वर्णन 8व्या श्लोकात भिक्षूने स्वतः सांगितलेलेच आहे. आता दुःखांना कारण लोक वगैरे होत असतात असे जे म्हणतात तेही खोटे असे दाखवितो. ज्याला जननीच्या उदरामध्ये जन्म घ्यावा लागतो त्याला जन हे नाव देतात. ते जन माझ्या सुखदुःखांना मुळीच कारण होत नाहीत. लोक लोकांना दुःख पीडा देतात. त्यांचा आत्म्याशी संबंध काय? आत्मा देहाहून निराळा असून शुद्ध आहे. त्याला सुखदुःखाची बाधा लागत नाही. देहाने देहाला दुःख होईल म्हणावे तर देह तितके पंचभूतात्मक आहेत तेव्हा त्यांचे परस्पर ऐक्य आहे. अर्थात त्यांनाही सुखदुःख मुळीच घडावायचे नाही. पाण्यामध्येच पाणी ओतले असता ज्याप्रमाणे पाण्याला काही दुःख होत नाही किंवा दिव्याशी दिवा एकत्र मिळाला असता दिव्यालाही मुळीच पीडा होत नाही, त्याप्रमाणे देहाने देहाला पार्थिव पृथ्वीपासून झालेला देह स्पर्श केला असता त्याला सुखदुःखाची पीडा होत नाही आणि आत्मा हा देहाला शिवतही नसल्यामुळे सुखदुःखांनाही शिवत नाही. आता तुम्ही म्हणाल की जो जीव देहाचा अभिमानी आहे त्यालाच सुखदुःखे होतात, कारण दुःखाचा भोगता निराळा असा पाहू लागले असता कोणीच दिसत नाही. आपली जीभ अकस्मात आपल्या दाताखाली चावली गेली तर त्यामुळे आलेला मोठा संताप काढावा कोणावर? त्यावेळेच्या संतापाच्या भरात तो दात पाडतो की जीभ तोडतो? काही नाही. त्याप्रमाणे जगामध्ये सर्वच ऐक्य जर स्पष्ट दिसते आहे तर राग यावेळेस काही कारणच नाही. दुसऱ्याच्या धक्क्याने जो पडतो तो त्या धक्का देणारावर रागाने हात उगारतो, पण जो स्वतःच निसरून गडबडा लोळू लागतो तो लाजून मागे पुढे कोणावर न रागावता चालता होतो. त्याप्रमाणे प्राणी मात्र मीच आणि भोग भोगणाराही मीच, माझे दुःख देणाराही मीच,
जगामध्ये ऐक्यरूपाने मीच सर्वत्र भरलेलो आहे. आता रागवायचे कोणावर? ह्याप्रमाणे माझ्या सुखदुःखांना लोक कारण नाहीतच. आता त्याला देवांचा समुदाय कारण असेल असे म्हणाल तर तेही प्रमाण खरे नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.